सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं एका विधी संघर्षग्रस्त बालकानं चोरलेल्या 2 मोटारसायकली जप्त करून 2 गुन्हे उघडकीस आणले। नई जिंदगी परिसरातून एक HF डिलक्स आणि एक स्प्लेंडर प्लस अशा 2 मोटारसायकली चोरीला गेल्याबाबत MIDC पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल झाले होते। शहर गुन्हे शाखेच्या पथकानं तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता या 2 मोटारसायकली विजयनगर भाग 2 मजरेवाडी येथील एका विधी संघर्षग्रस्त बालकानं चोरल्या असून त्या त्याच्या घरासमोर लावून ठेवल्या असल्याची माहिती प्राप्त झाली। या अनुषंगानं विधी संघर्षग्रस्त बालकाच्या विजयनगर येथील घराजवळ जाऊन पाहिलं असता तिथं दोन्ही मोटारसायकली लावलेल्या दिसून आल्या। संबंधित विधी संघर्षग्रस्त बालकाची त्याच्या वडिलांसमोर विचारपूस केली असता त्यानं मौलाना आझाद चौक नई जिंदगी इथून HF डिलक्स मोटारसायकल MH13 CY 0563 तसंच सिद्धेश्वर नगर भाग 2-3 नई जिंदगी इथून स्प्लेंडर मोटारसायकल MH13 D 0533 चोरल्याचं कबूल केलं। याप्रमाणे MIDC पोलीस ठाण्यात दाखल असलेले 2 गुन्हे उघडकीस आणले आणि दोन्ही मोटारसायकली जप्त केल्या। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, वसीम शेख, सुभाष मुंडे, सैफन सय्यद, चालक सतीश काटे यांनी बजावली।